मित्रांनो, कॉन्ट्रॅक्टरच्या पचकण्यामुळे म्हणजेच रोहिणीने रचलेल्या कारस्थानामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या खरं बोलून जाण्यामुळे आता घरामध्ये आलंय वादळ. अद्वैत आणि त्याची आई सरोज दोघांमध्ये आता वाईटपणा झालाय. अर्थात सरोजला तिने केलेल्या कृत्याबद्दल खूप वाईट वाटतंय. म्हणजे तिने जे कलाचं भांडार जाळलं, जळून ते खाक झालं. सो त्यासाठी आता सरोज अद्वैतची माफी मागते. अद्वैत म्हणतो की आई, तूच जर चुकली तर मी कुठे बघू, कोणाकडे बघू? अगं तुझ्यामुळे मी परफेक्शनिस्ट होतो आणि तू हे केलंस. मला तुझ्याकडनं अशी अपेक्षा कधीच नव्हती. का वागलीस आई असं? काय गरज काय होती? आणि प्लीज इथून पुढे कृपा करून माझ्याशी एक शब्द सुद्धा नको बोलूस. इथून पुढे आता आपण न बोललेलंच बरं एकमेकांशी, असं म्हणत आता अद्वैत आपला राग व्यक्त करत असतो. सरोज आता हात जोडून अद्वैतकडे माफी मागत असते आणि कलाची सुद्धा आता ती हात जोडून माफी मागण्यासाठी तिच्या रूम कडे धाव घेत असते. आता कला तिला माफ करेल का? की कला सुद्धा सेम म्हणजे रोहिणीचा जो कट होता तो सॅटिस्फाय करेल, म्हणजे रोहिणीच्या मनासारखं होईल की अगदी त्याच्या अपोजिट? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत त्याही आधी तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्याला आज बघायला मिळणार आहे की आता अद्वैत आपल्या खोलीत आलेला असतो. त्याच्या हातात ब्रेकफास्टचा ट्रे असतो आणि तो म्हणतो, चला खरे मॅडम ब्रेकफास्ट रेडी आहे. पण कला तिथे तर नसते. आता अद्वैत म्हणतो की फ्रेश व्हायला गेलीये वाटतं. तेव्हा आता आपल्या हातात असलेला ब्रेकफास्ट अद्वैत लगेच टीपॉयवर ठेवून देतो आणि विचारांमध्ये पडलेला असतो. तो आता स्वतःशीच म्हणत असतो की तुझ्या बरोबर आयुष्य जगायची इतकी सवय झाली आहे ना मला, की आता मी कम्प्लिटली ऍक्सेप्ट केलंय की माझं अख्खं आयुष्य मला तुझ्या बरोबर घालवायचंय आणि हे फायनल आहे. आता मला तुझ्या बरोबरच जगायचंय. फक्त तो शाप खरा ठरता कामा नये. तू मला कधीच सोडून जाऊ नयेस. काहीही झालं तरी आपला एकमेकांच्या हातातला हात सुटता कामा नये, असा विचार अद्वैत करत बसलेला असतो. पण अद्वैत बराच वेळ झाले वेट करत असतो तिचा, नाही का? म्हणजे तो तिच्यासाठी ब्रेकफास्टची प्लेट घेऊन आलेला असतो, पण येऊन त्याला भरपूर वेळ झालेला असतो. तेव्हा आता तो स्वतःशीच विचार करू लागतो, ते सगळं ठीक आहे पण हिला एवढा वेळ का लागतोय? हिला वॉशरूम मध्ये चक्कर वगैरे तर आलेली नसतील ना? असं म्हणत आता ताबडतोब धावतच आता अद्वैत बाथरूम कडे जातो. त्याच्या बेडरूम मध्ये असलेल्या बाथरूम कडे तो जातो आणि आता बाथरूमचा दरवाजा ठोठवू लागतो. तो म्हणतो, खरे दारुगड, खरे, असं तो अगदी काळजीने दरवाजा ठोठवत असतो. तेव्हा आता कला म्हणते, हो चांदेकर, आहे मी आतमध्ये, ठीक, येते मी बाहेर. अरे ठीक आहे, मी येते बाहेर लगेच. असं आता जेव्हा कला आतून त्याला प्रतिसाद देते या गोष्टीचा की ते ठीक आहे किंवा त्याला रिस्पॉन्स देते, तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो. तो म्हणतो, हा, मग ठीक आहे. आता पुन्हा काही क्षण गेल्यानंतर, अवघे काही फक्त क्षण गेल्यानंतर अद्वैत पुन्हा एकदा दरवाजा ठोठवू लागतो. तो म्हणतो, खरे बाहेर ये बरं पहिले प्लीज. आता अद्वैत तिथून बाजूला जाणार असतो, पण तो तिथेच काही क्षण थांबतो आणि पुन्हा मागे येतो. तो म्हणतो, खरे आपण एक काम करूयात, आपण ना अशाच गप्पा मारूयात. म्हणजे तुला काही झालं तर मला लगेच कळेल. मी बाहेरून आणि तू आतून, तू मला रिस्पॉन्स देत राहा, म्हणजे काहीही झालं तर मला लगेच कळेल. खरे तितक्यात आता कला लगेच दरवाजा उघडते. म्हणजे यापूर्वीच आता तो जेव्हा जाणार असतो आणि काही क्षण थांबतो, तेव्हा त्याने मनाशी ठरवलेलं असतं की एक काम करतो, मी इथेच थांबतो. आणि तो थांबून नव्या शक्कली लढवत असतो. पण तितक्यात कला बाहेर येते आणि म्हणते, काय आहे चांदेकर, काय झालंय तुला? असं म्हणत आता कला लगेच जाऊ लागते. म्हणजे लगेच आपलं मॉर्निंग रिच्युअल फॉलो करू लागते. लाईक आपल्या हातातला टॉवेल वगैरे टाकायला ती जात असते. तितक्यात आता अद्वैत तिला अडवतो तिचा हात धरून आणि लगेच तिला आपल्याकडे बोलवतो. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो, तिला गोंजारतो मायेने. आणि कलाला हे सगळं बघून थोडंसं स्पेशल फील होत असतं. म्हणजे तिला खूप छान वाटत असतं. आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो की तू ठीक आहेस ना खरे? तेव्हा आता कला अगदी म्हणजे तिला हसायला येत असतं, पण ती म्हणते की मला काय होणार आहे चांदेकर? आता अद्वैत म्हणतो, तू बरी आहेस ना? तुला काही झालेलं नाहीये ना? तेव्हा कला म्हणते की चांदेकर किती कमाल करतोस. अरे काय होणार काय मला? तोंड धुत होते रे मी फक्त. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो, नाही ग, तसं नाही, वेळ काय सांगून येणार आहे का? तेव्हा आता कला म्हणते, बरं ठीक आहे, मला जर काही होतच असेल तर मी जोरात ओरडेन, चांदेकर, असं जोरात. मग तर ठीक आहे, मग तर झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो, असं बोलायचं नाही प्लीज. तेव्हा कला लगेच म्हणते की अरे असं का वागतोय हा? म्हणजे ती मनोमन म्हणत असते, पण काहीही असो, हा मनापासून बोलतोय हेही ती बोलत असते. पण काय झालंय याला अचानक असं मध्येच? तितक्यात आता दुसरीकडे खरेंच्या घरी काजलला आता संगीताने एक सूट घालायला सांगितलेला असतो.
म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर एक छानसा पंजाबी सूट असतो, तो कुर्ती असते म्हणायला हरकत नाही. सो ती जी कुर्ती असते ती काजलला घातलेली असते, आरशासमोर उभं केलेलं असतं आणि तिच्या केसांची वेणी घालत असते. कोण तर ती आपली संगीता आता काजलच्या केसांची ज्या पद्धतीने वेणी घालत असते तेव्हा काजल म्हणते की अहो खरे बाई काय करताय? अगं काय करतेस तू? आणि आज हे कपडे का दिलेस मला घालायला? तू नीट सांग ना ग आई, काय करतेस? म्हणजे आता संगीतात काहीच बोलत नसते. काजल एवढे प्रश्न विचारत असते तिला, पण ती एकाही प्रश्नाचं उत्तर मात्र द्यायला तयार नसते. आता काजल मागे वळते आणि पुन्हा पुन्हा विचारू लागते की हे सगळं काय चाललंय आई? आता संगीता लगेच काजलला अगदी रागात उत्तर देते. तिचा चेहरा पकडून म्हणते की थोबाडं अगदी बंद ठेवायचं, कळलं ना? तितक्यात आता संगीता तिचा फोन काढते आणि फोन करते कोणाला तरी, म्हणजे काय माहिती कोणाला करते, पण संगीता लगेच फोन फिरवते कोणाला तरी आणि म्हणते की हॅलो, तुम्ही आलात ना? अच्छा, गेटवर आहात? नाही ते गेट नाही, त्या गेटाने नका येऊ, बाजूचं गेट आहे ना त्याने आतमध्ये या, तुम्हाला समोरच दिसेल बघा. हो तिकडूनच या आत या. हो अगदी निसंकोचपणे या आत या. तेव्हा आता असं बोलत कोणाशी तरी संगीता बोलत असते, असं बोलत आता ती फोन ठेवते आणि तितक्यात आता हे सगळं काही काजल बघत असते, कारण तिच्या बाजूलाच संगीता उभी राहून हे सगळं बोलत असते. तेव्हा काजल म्हणते कुणाचा फोन आहे? म्हणजे कुणाशी बोलत होतीस तू? तेव्हा आता संगीता तिला काही न बोलता म्हणते की ही ओढणी घे गपगुमान तुझ्या अंगावर आणि तशीच बाहेर ये, कळलं? आणि गपगुमान बाहेर यायचं असं सांगून संगीता लगेच रूम मधून बाहेर निघून जाते आणि काजल मात्र विचारत असते. काजल एवढी विचारत असते की तिला काहीच कळत नसतं. आता काजल नेमकं विचारत असताना संगीता पुढे निघून जाते, पण संगीता मागे वळून बघते तर काजल आपल्या सोबत नसते. त्यामुळे आता संगीता पुन्हा येते रूम मध्ये आणि काजलचा हात धरून जोरात ओढतच तिला हॉलमध्ये घेऊन जाते आणि तिला तिथेच उभी करते. काजल म्हणते अगं आई तू काय करतेस? तिथे आता बाहेरून कोणीतरी एक स्त्री येते, एक नाही ऍक्च्युली त्या 2 बायका असतात आणि त्या लगेच आवाज देतात की संगीता वहिनी कुठे आहात? तेव्हा संगीता म्हणते की अरे आलात तुम्ही, या बसा की बसा. असं म्हणत आता संगीता लगेच त्या बायकांना बसवते. त्या बायका सुद्धा आता बसून घेतात आणि संगीता सुद्धा बसते. आता संगीता काजलकडे बघते आणि काजलला सांगते की काजल बाळ जा आतून पाणी आणि मिठाई घेऊन ये. तेव्हा आता काजलला काहीच कळत नसतं. तेव्हा काजल म्हणते अगं आई पण तितक्या, म्हणजे खरं तर काजल अगदी संतापात म्हणत असते की काय चाललंय, पण संगीता तिला अगदी रागात बघते. म्हणजे संगीताच्या डोळ्यातून तिचा राग स्पष्टपणे झळकत असतो. सो ती इतक्या रागात बघत असते काजलकडे की काजल अक्षरशः थरथर व्हायला लागतं तिला. ते अगदी थरथरून जाते आणि शेवटी काजल लगेच किचनमध्ये चालली जाते. तेव्हा आता काजल जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा संगीता लगेच म्हणते की जराशी लाजली आहे ती. म्हणजे संगीता त्या 2 बायकांना सांगत असते की थोडीशी लाजली आहे ती म्हणून करते असं. तेव्हा त्या बायका तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर संगीताला पण छान हसत खेळत बोलत असतात, गप्पा मारत असतात, स्माइल्स देत असतात. तितक्यात आता काजल ट्रे मध्ये पाणी घेऊन येते आणि ती आता हळूहळू एक ग्लास त्या पाहुण्या बायका ज्या 2 आलेल्या असतात त्यांना देऊ लागते. तितक्यात आता त्या बायकांमधली एक बाई दुसरीला सांगते की मी तुम्हाला म्हणाले होते ना की मुलगी एकदम गोड आहे म्हणून, खूप सुंदर आहे. तितक्यात ती दुसरी बाई म्हणते की खरंच संगीता वहिनी तुम्ही काहीही म्हणा, तुमच्या 3 मुली सुंदर आहेत हो. म्हणजे आणि ही सुद्धा दिसायला अगदी नाकेडोळे सुंदर आणि निरागस आहे. आता लगेच ती बाई म्हणू लागते की बघा ह्या देशमुख बाई आहेत, यांचा मुलगा परदेशात असतो. तेव्हा आता संगीता म्हणते अरे वा. तेव्हा लगेच ती बाई म्हणते की हो आणि हो तो भरपूर कमावतो आणि त्याची अशी अपेक्षा काहीच नाहीये की बायकोने नोकरी बिक्री करावी. तुमची काजल अगदी सुखात राहील. मुलगा कॅनडातून अजून यायचा आहे, फक्त तो आल्यावर बघण्याचा कार्यक्रम करून घेऊ काय. हा पण त्याआधी वरमाईंना मुलगी बघायची होती म्हणून मग म्हटलं की चला तुम्हाला घेऊन चलते. तेवढ्यात आता ज्या बाईला तिने दाखवायला आणलेलं असतं मुलीला, ती बाई म्हणते की मला मुलगी अगदी पसंत पडली हा, खूप गोड मुलगी आहे. तेव्हा आता संगीता म्हणते की आम्हाला पण चालणार आहे, म्हणजे आमचाही काही नकार वगैरे नाही. म्हणजे संगीता आणखीन पुढे म्हणते की म्हणजे तसं असेल तर आमच्या बाजूने पण होकार समजा. तितक्यात आता काजल खूप चिडते आणि म्हणते की अगं आई काय करतेस तू, तुला कळतंय का? तितक्यात आता ती बाई म्हणते की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा संगीता म्हणते अहो काही नाही, लाजते ती. ते सगळं जाऊ देव, तुम्ही सांगा तुमचा मुलगा परदेशातून केव्हा येणार आहे? म्हणजे आला की लगेच भेटून घेऊ. तेव्हा आता लगेच ती बाई म्हणते की हो येणार येतो. तितक्यात आता ती मिठाईचा बॉक्स जो आणलेला असतो त्यांनी, तेवढ्यात आता लगेच ती बाई म्हणते अरे वा 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 वा. ती बाई जी खुश होऊन जाते ती म्हणते अरे वा वा विहीण बाई, हे घ्या तोंड गोड करा, अभिनंदन अभिनंदन, पेढा घ्या.
लगेच आता जी ज्या बाईच्या मुलाचं स्थळ असतं ती म्हणते की ठीक आहे खरे ताई, माझा मुलगा आला की मी लगेच कळवते तुम्हाला, म्हणजे तसं बघू आता, ठीक आहे मग. तेव्हा संगीता म्हणते की हो तेवढं जरा लवकर कळवा. तेव्हा आता लगेच ती बाई म्हणते की हो चालेल, येतो आता आम्ही. तेव्हा संगीता म्हणते की हो चालेल या. तेव्हा आता त्या बायका लगेच जाऊ लागतात आणि म्हणजे बाय वगैरे करून चला आता असं करत त्या जाऊ लागतात. संगीता आता म्हणते की हो चालेल, लवकर कळवा फक्त तेवढं तुमचा मुलगा आला की. संगीताच्या घरी आलेल्या त्या 2 बायका जायला निघालेल्या असतात आणि ते जाऊ लागतात. स्वतः संगीता म्हणते की मला लवकरात लवकर कळवा की कधी तुमचा मुलगा कॅनडामधून येणार आहे. आता त्या बायका जेव्हा जात असतात तेव्हा संगीता त्यांना सोडायला जाते. म्हणजे नॉर्मली आपण तेच करतो ना की आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर त्यांना आपण ते जात असताना आपल्या उंबरठ्यापर्यंत सोडून येतो. म्हणजे आता प्रत्येक जण करतं की नाही पण करतात प्रोबेबली. तितक्यात आता संगीता तसं करते आणि इकडे हे सगळ्या प्रकारामुळे काजल मात्र खूप विचारात पडलेली असते. तिच्या डोक्यात विचारांचं वादळ वाहत असतं आणि ती खाली बसून घेते. तितक्यात आता संगीता जेव्हा तिला परत घरात येताना दिसते तेव्हा ती म्हणते आई हे सगळं काय चाललंय, मला जरा सांगशील का? आई तू काय करतेस आणि हे काय चाललंय हे सगळं, प्लीज मला जरा सांगशील का? तेव्हा आता संगीता तिचा हात धरते आणि तिला बेडरूम मध्ये घेऊन जाते आणि बेडवर घेऊन बेडवर ढकलून देते आणि काहीही रिस्पॉन्स देत नसते ती काजलला. तेव्हा आता काजल म्हणते आई काय चाललंय हे सगळं, मला जरा सांगशील का? आई तू का वागतेस असं, काय चालवलंयस हे सगळं, का सुरू केलंयस हे सगळं अचानक? तेव्हा आता लगेच संगीता चिडते आणि म्हणते अचानक? अगं अचानक सगळं करायची मक्तेदारी काय फक्त तूच घेतलीयस का? तितक्यात काजल आता म्हणते आई हे बघ मी तुला. तितक्यात काजल पुढे काही बोलेल तितक्यात संगीता तिच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते बास, गप्प राहायचं, एकदम गप्प राहायचं आणि यापुढे मी जे सांगेल तेच होणार आहे आता, कळलं तुला? असं म्हणत आता संगीता तिला ही ताकीद देऊन तशीच निघून जाते. तितक्यात काजल म्हणते आई यार एकदा ऐक ना आई प्लीज. पण संगीता तिचं काही न ऐकता तशीच निघून जाते. काजल मात्र मागून आई करत राहून गेलेली असते. काजल अगदी रडकुंडीला आलेली असते. तर दुसरीकडे आता अद्वैत त्याने जो ब्रेकफास्ट आणलेला असतो तो आता कलाला सर्व्ह करत असतो आणि कला त्याच्याकडे बघत असते. कलाला कुतूहल वाटत असतं आणि कला प्रचंड स्माईलने त्याच्याकडे बघत असते. आता अद्वैतचं कलाकडे लक्ष जातं. अद्वैत जेव्हा तिला पाणी देत असतो तेव्हा तो तिला म्हणतो काय झालं, चला ब्रेकफास्ट करून घे, चल आवर, हे घे. तेव्हा आता कला अद्वैतने दिलेली प्लेट घेते आणि हळूच ब्रेकफास्ट करू लागते. म्हणजे ती खाऊ लागते ब्रेकफास्टमध्ये जे काही आणलेलं असतं ते. आता खाता खाता हळूच कलाला ठसका लागतो. तेव्हा आता अद्वैत लगेच पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो अरे सावकाश, वर बघ तुला ठसका लागलाय, हळू, शांततेत जर. तेव्हा आता अद्वैत खूप काळजी घेत असतो तिची. आता कला वर बघते अद्वैतने सांगितल्याप्रमाणे आणि आता अद्वैत म्हणतो हा पाणी घे चल. तेव्हा आता कला पाणी पिऊ लागते. कला आता पाणी पिते आणि पिता पिता पुन्हा एकदा अद्वैतकडे बघते. अद्वैत म्हणतो तिखट लागतंय का तुला, म्हणूनच होतंय हे सगळं. तिकडे आता लगेच अद्वैत तिच्या हातातली प्लेट घेऊ लागतो. तेव्हा आता कला म्हणते अरे खाऊ दे ना मला, काय सांदेकर, छान झालाय सांबार, तिखट आवडतं मला. तितक्यात आता अद्वैत म्हणतो अरे नाही नको, तू तिखट खाऊ नकोस, तू चटणी बरोबर खा ना. तेव्हा आता कला म्हणते नाही अरे मला सवय तिखट खाण्याची आणि इकडे. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं हो पण मग तू चटणी बरोबर खा, सांबार नको खाऊस. तेव्हा कला आता लगेच म्हणते अरे पण मला खायचंय. तेव्हा आता लगेच अद्वैत तिला सांगतो की नाही असं कसं, तिखट लागतंय ते मी तुला खाऊ देणार नाहीये, ते काही नाही, काय खायचं नाहीयेस तू. तेव्हा आता अद्वैत असं कलाला सांगतो आणि कला म्हणते चांदेकर काय चाललंय तुझं, एवढी काळजी का घेतोयस माझी? तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी तुझी काळजी आधीपासूनच घेतो, खूप केअरिंग आहे मी, तुला कळणार नाही ते. कला म्हणते अरे हो मान्य आहे मला, पण आता मी काय खायचं हे तूच मला शिकवतोयस, मी काही कुकुला बाळ आहे का म्हणजे की मला खाताच येत नाही? तुझ्या ना मनात नक्की काहीतरी चालू आहे चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही असं काही नाहीये आणि आता सवय करून घे माझ्या अशा वागण्याची. तेव्हा कला म्हणते काय नाही या चांदेकर, तू असा जर वागलास तर मी कायमची सोडून जाईन ना तुला. तेव्हा अद्वैत लगेच चिडतो तिच्यावर, कलावर खूप जोरात आणि म्हणतो अजिबात असं बोलायचं नाही, बिलकुल असं बोलायचं नाही. तेव्हा अद्वैतचं असं ऐकून कला लगेच गप्प होऊन जाते. कला आता त्यांचं निमूटपणे ऐकून घेते. अद्वैत आता चिडतो आणि म्हणतो की वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते असं आबा म्हणतात, तू म्हण आधी, असं म्हणणार नाही असं. तेव्हा कला म्हणते बरं नाही बोलणार असं मी परत, खुश चांदोबा असं म्हणत आता कला त्याच्यासोबत हसू लागते. आणि आता अद्वैत आता तो पण स्माइल करत असतो, पण त्याला आता अचानक सडनली गुरुजींचे शब्द आठवू लागतात. गुरुजी बोललेले असतात की धरणाच्या नात्यांवर संकट येतात खरी, सांभाळून राहा आणि आपल्या माणसांना जपा, असं त्या गुरुजींनी सांगितलेलं असतं आणि तेच अद्वैतच्या डोक्यात चाललेलं असतं. आता अद्वैत जेव्हा या विचारात जातो तेव्हा कला त्याला बघते आणि कला पण विचार करू लागते की अद्वैतच्या डोक्यात म्हणजे चांदेकरच्या डोक्यात नक्की काय चाललंय, कसला विचार करतोय हा. तेव्हा आता अद्वैत लगेच भानावर येतो आणि कलाला म्हणतो की खा आता, बघू नकोस. तेव्हा कला म्हणते की हो खाते. आता अद्वैत लगेच कलाला खायला सांगत असतो आणि अद्वैत लगेच विचारात पडलेला असतो. तर दुसरीकडे आता इकडे बाहेर राहुलला आता ही भेटलेली असते.
रोहिणी, आणि ती त्याला 2 पैशांच्या गड्ड्यात देत असते, बंडल देते आणि म्हणते की हे घे, पुढचे काही दिवस तुला हे पैसे पुरतील, असू दे. तेव्हा आता लगेच हा म्हणतो राहुल, थँक्स मम्मा, थँक्यू सो मच. तेव्हा आता लगेच थोड्याच वेळात रोहिणी लगेच डोक्याला हात लावते. ते कारमध्ये भेटलेले असतात. तेव्हा आता टेका घेत डोक्याला हात लावू लागते रोहिणी. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो मम्मा अगं काय झालंय, तू खूप टेन्स्ड वाटतेस, काही सुरू आहे का तुझ्या डोक्यात? तेव्हा आता लगेच रोहिणी दातमिठा खाऊन म्हणते की आता वेळ आली आहे राहुल, या लोकांनी मला खूप त्रास दिलाय, या अद्वैतमुळे तुला घरात बिझनेसमध्ये सगळीकडे दुय्यम स्थान मिळालंय. मी त्याच घरातली असताना सुद्धा सरोज वहिनीने कायम माझ्या मतांना डावललंय. म्हणजे डॅड सुद्धा मला इग्नोर करतात आणि त्या सरोज वहिनीचं ऐकतात आणि तिचं ऐकून तुला बाजूला करून सगळ्या गोष्टी अद्वैतला देतात. आणि या सगळ्यामध्ये माझं नशीब सुद्धा माझी साथ देत नाही. म्हणजे मी त्या कला आणि अद्वैतमध्ये जेव्हा जेव्हा काही करायचा प्रयत्न करते ना तेव्हा सगळं उलटच घडतं. त्या कला अद्वैतमध्ये फूट पाडण्यासाठी मी काय काय नाही केलं. तुझा प्रत्येक प्लॅन अनसक्सेसफुल होतोय. या घरामध्ये कायम कला अद्वैत कला अद्वैत कला अद्वैत हेच चाललेलं असतं आणि त्या घरामध्ये तू आणि मी असलो काय नसलो काय हे त्या लोकांना काही फरकच पडत नाही. सतत या गोष्टीची जाणीव करून देतात मला चांदेकर, असं म्हणत आता रोहिणी प्रचंड संताप व्यक्त करत असते. म्हणजे तिच्या संतापाला थाराच नसतो. तिची चिडचिड सुद्धा थांबत नसते. म्हणजे तिला असं वाटतं की माझा हक्क होता. बट प्रॅक्टिकली म्हणायला गेलं तर मला तरी नाही वाटत की तिचा काही हक्क आहे त्या घरावर. मुलीचा काय हक्क असतो? मुलीने तर आपला हक्क सोडून द्यायचा असतो. मेन म्हणजे जर ती सासरी असती कदाचित तेव्हा मे बी कुठेतरी ते तफावत झाली असती. पण ती जर तिच्या माहेरीच राहते, तिला ते पोचताय हीच खूप मोठी गोष्ट आहे. ती असं असं अपेक्षा ठेवणं सुद्धा खूप चुकीचं आहे की तिला त्यामध्ये काही मान सन्मान मिळेल. ठीक आहे, मान सन्मान मिळेल, पण प्रॉपर्टी किंवा एनिथिंग बिझनेस मधल्या गोष्टी मुळात हा विचार करणंच खूप चुकीचं आहे. स्वतः रोहिणी त्यामुळेच संताप व्यक्त करत असते. रोहिणी आता स्वतःवरच खूप संताप करत असते. म्हणजे काढत असते, तो राग काढत असते. म्हणजे स्वतःचं डोकं सीटवर आदळून घेत असते मागच्या बाजूला. तिला खूप राग येत असतो आणि तो राग ती स्वतःला देत असते. स्वतः राहुल पण म्हणतो मम्मा काम डाऊन, काय होतंय तुला, शांत हो. तेव्हा आता लगेच रोहिणी थांबते आणि म्हणते की पण आता बास, आता मी असं होऊ देणार नाही. मी त्या चांदेकरांचा चांगलाच वचपा काढणार आहे. त्या सरोज वहिनीचं डॉमिनेशन, डॅडने मला दिलेला दुजाभाव आणि अद्वैतने माझ्याच मुलाला जाणून बुजून मागे ठेवलंय, या प्रत्येक गोष्टीचा बदला घेणार आहे आता मी. आणि असा घेणार आहे ना की या चांदेकरांच्या पुढच्या सगळ्या पिढींना लक्षात राहिली पाहिजे ही रोहिणी काय चीज आहे ते कळलं पाहिजे सगळ्यांना, असं आता रोहिणी म्हणत असते. तेव्हा राहुल म्हणतो म्हणजे काय करायचंय नेमकं? तेव्हा रोहिणी म्हणते की अरे या सगळ्यात ना चांदेकरांना खूप तडफडत ठेवणार आहे मी, असं धड जगूही देणार नाही आणि धड मरूही देणार नाही. यावर आता राहुल म्हणतो मम्मा तू जे काही करशील ना त्यासाठी मी आहे तुझ्या सोबतीने, कायम मी आहे तुझ्या बरोबर. तेव्हा आता रोहिणी म्हणते की सगळ्यात आधी कला आणि सरोज आणि कला आणि अद्वैत यांच्यात फूट पाडणार आहे मी. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो ते कसं म्हणजे मला कळलं नाही, असं राहुल म्हणतो. आता यावर आता लगेच रोहिणी सांगू लागते की अरे स्पेक्टचा इक्काय माझ्याकडे, अरे कलाचं ते जगदंबा भांडार जळालं होतं आठवतंय का, ते सरोज वहिनीने जाळलं होतं. आणि ही गोष्ट कलाला जर कळली तर कला आणि सरोज यांच्यामध्ये दुरावा येईल आणि अद्वैत तो तर त्याच्या लाडक्या आईचीच बाजू घेईल. हे झाल्यानंतर ना कला आणि अद्वैत हे दोघंही एकमेकांचं तोंडही बघणार नाही, तू बघून घे, असं आता निर्धार रोहिणी आणि राहुल करत असतात. म्हणजे रोहिणीचा प्लॅन शिजत असतो. तर दुसरीकडे आता आवाज आहेत त्यांच्या रूम मध्ये असतात आणि खुर्चीवर बसून झोलत असतात. आता रजनी त्यांच्याकडे येते, त्यांच्यासमोर हजर होते आणि म्हणते की आबा. तेव्हा आबा म्हणतात रजनी तू? तेव्हा रजनी म्हणते आबा सगळं ठीक आहे ना, म्हणजे गुरुजी तेव्हा काय म्हणाले काल? तेव्हा आता लगेच आबासाहेब म्हणतात की अगं हे सगळं घडलं त्यावेळी त्यांचे आजोबा होते आणि आता हे गुरुजी म्हणतात की तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. तेव्हा रजनी म्हणते आबा मला ना खूप काळजी वाटते, घरात जरा जरी काही खुट्ट झालं ना तरी भीती वाटायला लागते. आज काहीतरी निमित्त होऊन नको ते व्हायला नको. आबा हे संकट लवकरात लवकर दूर व्हावं असं वाटतंय हो मला. तेव्हा आबासाहेब म्हणतात की आता आपण सगळ्यांनी काळजी घेणं हाच एक उपाय आपल्याकडे उरलेला. तर दुसरीकडे आता रोहिणी घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती असं कॉल करू लागते कोणाला तरी आणि तो जो व्यक्ती ज्या ती कॉल करते तो व्यक्ती सुद्धा चांदेकरांच्या दारात उभा असतो. आता फोन केल्यानंतर तो जो व्यक्ती असतो कॉन्ट्रॅक्टर असतो तो फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो. तेव्हा रोहिणी सांगू लागते की हॅलो कॉन्ट्रॅक्टर साहेब कुठे आहात तुम्ही? तेव्हा आता तो व्यक्ती म्हणतो की हे काय दारातच आहे मी. तेव्हा आता रोहिणी लगेच बघू लागते आणि म्हणते की अच्छा ओके. आता दुसरीकडे कला तिच्या खोलीत बसलेली असते आणि अद्वैत ऑफिसचे कामं करत असतो खोलीतूनच. म्हणजे तो तिच्यासाठी ऑफिसला सुद्धा जात नसतो, घरूनच रूम मधूनच काम करत असतो आणि कला मात्र बोर होत असते. अद्वैत कोणाच्या तरी फोनवर बोलत असतो. आता स्वतः कला फोन बघून बघून पण बोर झालेली असते. अद्वैतचा जेव्हा फोन संपतो तेव्हा कला आता अद्वैतला म्हणते की चांदेकर ऐक ना, मला खाली हॉलमध्ये जाऊन बसावंसं वाटतंय. तेव्हा आता अद्वैत म्हणतो कशाला? तेव्हा कला म्हणते
म्हणते जाऊया का आपण खाली. आता या दोघांचं जे बोलणं आहे ते बाहेरून रोहिणी ऐकत असते. आता अद्वैत म्हणतो काही गरज नाही. तेव्हा आता लगेच कला म्हणते अरे गरज नाहीये काय म्हणतोयस, मला कंटाळा आलाय इथे खोलीत बसून बसून. तेव्हा अद्वैत म्हणतो कसला कंटाळा आलाय तुला, हे बघ तुला बरं वाटायचं असेल तर तुला आराम करावा लागेल आणि या बाबतीत तुला पर्टिक्युलर राहावं लागणार आहे. तेव्हा कला म्हणते की हो माहितीये मला, पण मला खरंच खूप बोर झालंय अरे. आणि चांदेकर डॉक्टरांनी असं कुठे सांगितलंय की हॉलमध्ये जाऊन बसायचं नाही म्हणून. आता त्या दोघांची चर्चा चालत असते आणि इकडे आता बाहेरून रोहिणी हे सगळं ऐकत असते त्या दोघांचं बोलणं आणि मनोमन म्हणते की ही जर खाली हॉलमध्ये असली तर मला सगळ्या गोष्टी खूपच सोप्या होतील. तर आता इकडे इतक्यात कला लगेच अद्वैतला म्हणते की प्लीज ना चांदेकर, मला इथे खूप कंटाळा आलाय रे, तर पाय मोकळे करत करत खाली जाऊ ना. तेव्हा अद्वैत म्हणतो बाकी सगळं ऐकेन मी, पण ती गोष्ट तुझ्या तब्येतीच्या बाबतीत चालणार नसेल ती मी अजिबात ऐकणार नाही. तेव्हा कला म्हणते की प्लीज प्लीज ऐक ना. तेव्हा आता कला त्याला हात लावू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की लांब राहायचं. तितक्यात आता रोहिणी तिथे येते आणि लगेच डोअर नॉक करायचं नाटक करत असते. डोअर नॉक करते आणि म्हणते अरे येऊ का. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं आता ये ना, काय झालं. तेव्हा आता रोहिणी लगेच आत येते आणि म्हणते सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करते, पण इथून जाताना तुमचं बोलणं ऐकलं म्हणून आले. हे बघ अद्वैत, डॉक्टरांनी असं कुठे सांगितलंय की कला खाली येऊन बसूच शकत नाही. अरे तिला खोलीत बसून बसून कंटाळा आला असेल आणि तेवढंच तू जर तिला पेशंट सारखं ट्रीट केलं तर ती लवकरात लवकर बरी कशी होणार आहे बरं. तेव्हा कला म्हणते बरोबर बोललात रोहिणी मॅडम, थँक्यू सो मच. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते की चल कला तू माझ्यासोबत, ऐकू नको अजिबात याचं. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो अगं हत्या पण. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते पण बिण काहीच नाही, कला तू चल. तेव्हा कला म्हणते की येस थँक्यू सो मच रोहिणी मॅडम. असं म्हणत आता कला लगेच तिथून निघू लागते, म्हणजे बेडच्या खाली उतरू लागते. तितक्यात आता अद्वैत म्हणतो एक मिनिट, बेडच्या खाली उतरू नकोस, थांब. तेव्हा आता अद्वैत जागचा उठतो आणि कलाच्या जवळ जातो. तो कलाच्या जवळ जाऊन तिला स्वतः आपल्या हाताने उतरवू लागतो. तो म्हणतो सावकाश ये, चल सावकाश. तेव्हा कला म्हणते हो ठीक आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बाबा चल आता, मिळतंय ना तुला आता खाली जायला. तेव्हा कला म्हणते हो मग आता ऐकायचं सगळं, असं अद्वैत तिला सांगत असतो आणि तो तिला खाली नेत असतो. मागे राहते ती रोहिणी आणि रोहिणीला अगदी असुरी आनंद होत असतो. तितक्यात आता खाली तो कॉन्ट्रॅक्टर घरात येतो आणि म्हणतो की नमस्कार. तो म्हणजे तिथे असलेल्या मंजूला म्हणतो की नमस्कार, मला कला खरे मॅडम सोबत बोलायचं होतं. तितक्यात कला खाली येते. मंजू आता म्हणते की हे बघा आल्याच मॅडम. तेव्हा अद्वैत कलाला खाली घेऊन येत असतो आणि आता तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो कलाकडे बघू लागतो. कला त्याच्याकडे बघते आणि जराशी गोंधळात पडते कारण ती त्याला ओळखत नसते. तो कॉन्ट्रॅक्टर येतो आणि म्हणतो नमस्कार नमस्कार. कला म्हणते तुमचं काय काम आहे इथे. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की अहो अजून काय असणार, नेहमीच आम्हाला तुमच्या दुकानाची जागा हवी आहे मॅडम. तेव्हा आता लगेच कला म्हणते अहो निर्लज्जासारखी किती वेळा विचारता तेच, मला तुम्हाला ती जागा विकायची नाहीये. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अहो पण मॅडम. तेव्हा अद्वैत पुढे येतो आणि म्हणतो की अहो पण तुम्हाला माझ्या बायकोने सांगितलं ना, म्हणजे तिने सांगितलं ना त्याही विकायची तिला जागा, निघा तुम्ही. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अहो साहेब तुमच्या फायद्याच बोलत होतो मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की अहो मागच्या वेळेस सुद्धा तिने तुम्हाला हेच सांगितलेलं होतं आणि एखाद्याला जर प्रॉपर्टी विकायची नसेल केवळ तुमच्या फायद्यासाठी जर तुम्ही जर विकायला लावताय समोरच्याला ती प्रॉपर्टी तर हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे मला वाटलं होतं की कला त्या व्यक्तीला ओळखत नाही पण कला त्या व्यक्तीला ओळखते. कला त्या व्यक्तीचा राग येत असतो. सो आता अद्वैत म्हणतो तुम्हाला एवढं कळतं ना की नाही, तेवढंही कळत नाही. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अहो साहेब तुम्हाला समजत नाहीये, अहो जळालेल्या प्रॉपर्टीला असं पण कोणी खरेदी करणार नाही, तिचा भाव सुद्धा उतरलाय. टाइम लोकेशनचं हे ठिकाण जळलेलं आहे, त्यामुळे मार्केटमध्ये काय काय अफवा पसरलेल्या आहेत तुम्हाला नाही माहिती मॅडम. अहो ती वास्तू कशी चांगली नाहीये असं काहीही बोलतायत लोक. हे बघा असं असून सुद्धा मी प्रॉपर्टी घ्यायला तुमच्याकडे आलोय, हो ना, मग विचार करा बरं बघा. तेव्हा आता कला म्हणते अहो जर तसं असेल ना तर तुम्ही सुद्धा ती जागा विकत घ्यायला नाही पाहिजे. लोकांचा जर असा समज असेल की ती जागा विकत घेतल्यानंतर तुमच्या बिझनेसवर परिणाम होणार असेल किंवा तुम्हाला जर ती जागा विकत घेतल्यानंतर जास्त पैशात विकता येणार नाही किंवा विकता येणार नसेल तर तुम्ही काय विकत घेताय. निदान मी त्या जागेत माझ्या घरच्यांसाठी काहीतरी करेन तरी, असं कला त्याला म्हणते. तेव्हा आता कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की ओ मॅडम कुठले घरचे, कोणाचे घरचे आणि कशासाठी. नाही म्हणजे ही प्रॉपर्टी नक्की कोणत्या घरच्यांसाठी वापरायची तुम्हाला. ज्या घरच्यांनी त्या जागेची राख केली त्या घरच्यांसाठी वापरायची आहे का ती जमीन तुम्हाला. ज्या लोकांनी त्या जागेला हून आग लावली त्या लोकांसाठी. अहो काय म्हणताय मॅडम तुम्ही. तेव्हा कला म्हणते काय बोलतोय. तेव्हा कला म्हणते काय चांदेकर काय बोलतायत हे. तेव्हा अद्वैत म्हणतो अहो म्हणायचं काय तुम्हाला थोडक्यात. तेव्हा तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अहो खरं तेच बोलतोय, घरच्यांसाठी म्हणालात ना. घरचेच आपल्या माणसांचं वाईट करत नसतात. घरचेच लोक स्वतःच्या माणसाच्या प्रॉपर्टीची राख रांगोळी नाही करत, जाळत नसतात. असू देत, तुम्हाला नाही विकायची ना जागा, नका विकू, राहू द्या, असू दे. पण माझी ऑफर लक्षात ठेवा, उद्या जर विचार बदलला ना तर कळवा. येतो मॅडम, असं म्हणत तो कॉन्ट्रॅक्टर आता तिथे असं आग लावून चालला जातो. तो इथून आता येतो म्हणून निघून जातो. पण आता कलाच्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालेलं असतं. आता तो कॉन्ट्रॅक्टर तर निघून जातो पण कला आता लगेच अद्वैतला म्हणते की चांदेकर यांना काय म्हणायचं होतं नक्की. कोणाकडे
पूर्णपणे रोख आहे त्यांचा. घरातल्यांनीच माझं दुकान जाळलंय म्हणजे त्यांना माहितीये का की दुकानाला आग कोणी लावली आहे ते? तितक्यात आता अद्वैत म्हणतो की खरे, मला असं वाटतंय की त्याला डेफिनेटली काहीतरी माहितीये. तू एक काम कर, तू इथेच बस, आता लक्ष ठेवा, मी आलोच, असं म्हणत आता अद्वैत पळतच बाहेर निघून जातो. आणि तितक्यात तिकडनं सरोज त्याला क्रॉस होते. अद्वैत आता पळतच बाहेर जाऊ लागतो. तितक्यात त्याला आता सरोज जाताना बघते आणि म्हणते, अरे हा असा का धावत गेला? आता कला काहीच बोलत नसते. तितक्यात आता तो कॉन्ट्रॅक्टर रस्त्याला लागलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, अहो थांबा. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, काय झालं साहेब, तुमचा विचार बदलला वाटतं, म्हणजे की मॅडमचा बदलला, दोघांचा विचार बदलला वाटतं. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की मॅडमचा विचार नाही बदललाय, पण तुमचा गाणेरडा विचार बदलायचा आहे. हे बघा, तुमच्यामुळे जर माझ्या बायकोला जराही मानसिक त्रास झाला ना, तर याद राखा, या आधी सुद्धा आगीतून वाचवलंय तिला मी, पण यावेळी जर तिला काही झालं तर सोडणार नाही मी तुम्हाला. तेवढ्यात तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, कशाला लोड घेताय साहेब, अहो अतिशय फालतू प्रॉपर्टी आहे, विकून मोकळे व्हा. तुम्ही तयार करा मॅडम ना, तुम्हाला तुमच्या फायद्याची कोल्हापुरात तुम्ही म्हणाल तशी स्वस्तात जागा देतो. तेव्हा आता अद्वैत लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कानशिलात लगावतो आणि त्याला मारहाण करू लागतो. अद्वैत त्याला आता अगदी म्हणजे कानफट्यात तर मारतो, पण आता त्याला गुद्दे सुद्धा मारू लागतो. आणि आता मारता लगेच तो माणूस म्हणतो, हो साहेब काय करताय? तेव्हा आता अद्वैत म्हणतो, काय म्हणालास मगाशी घरामध्ये? तुमच्या फॅमिलीतल्या माणसाने केलंय हे, फॅमिलीतल्या माणसाने जाळलंय असं म्हणत होतास ना, कोणी जाळलंय? काय अर्थ आहे याचा? तेव्हा आता कलेक्टर म्हणतो, कशाला बोलायला लावताय साहेब? हा, तुमच्या मोठ्या लोकांचं ना असंच असतं, सगळ्यांना ना सगळं काही माहित असतं, पण तरी आव आणायचं असतो की मी नाही केलेलं आहे म्हणून. तुम्ही पण त्यातलेच आहेत. तेव्हा अद्वैत पुन्हा एकदा त्या आता कॉन्ट्रॅक्टरला जोरात मारू लागतो. तो इतकी मारहाण करतो त्याला आणि म्हणतो की बोल आता, बोल पटकन. तेव्हा आता तो कॉन्ट्रॅक्टर बोलू लागतो की सांगतो साहेब, सांगतो, सगळं सांगतो. आता तो कॉन्ट्रॅक्टर बोलू लागतो. तितक्यात आता दुसरीकडे ही जी रोहिणी आता कलाला म्हणते की कला तू शांत हो बरं, शांत बस, ये बस. आता कलाला ती बसवते. तितक्यात सरोज तिथे येते आणि सरोज म्हणते, काय ग, काय झालं? तेव्हा आता कला म्हणते की माझं जगदंबा भांडार जे जळालं होतं ते या कॉन्ट्रॅक्टरला विकत घ्यायचं होतं म्हणून तो आलेला होता आणि चांदेकर आता त्याच्या मागे पळत गेलाय. आता हे सगळं बघून रोहिणी मनोमन म्हणत असते की आता हा कॉन्ट्रॅक्टर सरोज वहिनीचं नाव घेणार आणि त्याने सरोज वहिनीचं नाव घेतलं की मग सगळं काही मॅटर फिनिश होऊन जाईल. तितक्यात आता दुसरीकडे अद्वैत त्या कॉन्ट्रॅक्टरवर हात उचलत असतो, त्याला धमक्या देत असतो. तितक्यात तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की सांगतो साहेब, सांगतो. अहो सरोज मॅडमने जाळलं होतं, ते जे भांडार आहे ते सरोज मॅडमने जाळलं होतं. आता अद्वैत जो तिला चापट मारणार असतो त्या कॉन्ट्रॅक्टरला, तो जागेच थांबतो आणि शॉकमध्ये पडतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैतने कदाचित घरात येऊन ते सगळं सांगितलेलं आहे आणि आता सरोज म्हणत असते की अद्वैत रागाच्या भरात. तितक्यात आता अद्वैत म्हणतो की आई तू या बाबतीत चुकलीस, तू पण खरे बरोबर होती, अगं इथून पुढे आपण न बोललेलंच बरं आहे आई, असं म्हणून आता अद्वैत इकडे सरोजला सांगतो की आपण आता इथून पुढे न बोललेलंच बरं. तो हात जोडून आता सरोजला सांगतो आणि सरोजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. थोड्याच वेळात आता सरोज, कला आणि अद्वैत त्यांच्या खोलीत आलेले असतात. सरोज आता कलाला म्हणत असते की सरोज म्हणत असते कलाला की कला, सुरुवातीला तू त्याची बायको होण्याचा प्रयत्न करत होतीस आणि हे मला पटत नव्हतं आणि म्हणून मी हे सगळं केलं आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा आहे. आता आईसाठी एक मुलगी काय असते हे जाणून घेण्याची एक संधी देशील मला, असं सरोज कलाला सांगत असते आणि कलाच्या डोळ्यांमधून सुद्धा खूप अश्रू वाहत असतात. म्हणजे आता सगळेच रडत असतात त्यांच्या घरात. पण मग आता प्रश्न हा आहे की कला खरंच सरोजला संधी देईल का एकतरी, की त्यांच्यामध्ये रोहिणीने आखलेल्या प्लॅन नुसार ताटात उठवून जाईल? जाणून घेण्यासाठी आता आपले डेली एपिसोड्स नक्की बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, मी खूप दिवसानंतरून आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे माझा आवडता भाग म्हणजेच कमेंट सेक्शन. म्हणजे खूप दिवसानंतरून आल्यामुळे आता मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे, कारण मी बघितलं की प्रेक्षकांचा प्रतिसाद भरपूर वाढलेला आहे आणि अत्यंत छान अशा पद्धतीने आपले मनोगत सगळे व्यक्त करतात. सो आता नेहमीप्रमाणे मला माझ्या व्ह्यूअर्सची नावं अनाऊन्स करायला व्हिडिओमध्ये आवडतील. त्यातून पहिले नाव आहे सुशीला मस्के, सरला काथेड करून कोणीतरी आहे आणि त्यानंतर आहेत मानसी तांडेल. ओके, त्यांना जोडी खूप आवडते कला अद्वैतची. ओके, स्मिता कुलकर्णी, पुष्पा पाटील, विद्या कल्याणकर, त्यानंतर त्यांना सुद्धा अद्वैत कलाची जोडी आवडते. विद्या घाडगे आहेत, उषा पवार आहेत, त्यानंतर अमित दळवी, शुभांगी बडेकर, अपर्णा देसाई, लतिका जाधव, विद्या कल्याणकर पुन्हा एकदा, त्यानंतर आहेत प्रमिला ओहोळ, प्रकाश चित्ते, ओके, लतिका जाधव, कैलास पानसे, शोभा जगदाळे, त्यानंतर आहेत रंजना डांगे, PH गेमर, त्यानंतर आहे उषा धामणकर, ओके, अंतकला गिरी, ओके, नाईस. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत, खूप छान छान प्रतिसाद आलेला आहे. तुमचं प्रेम असंच कायम असू देत आणि इथून पुढे सुद्धा मला अशाच छान छान कमेंट्सची अपेक्षा आहे.
बरं, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.